एक चादर मैलीसी या पुस्तकावर आज आपण बोलणार आहोत. पंजाबच्या टोकाला डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका लहान कोटला गावात घडणारी एक गोष्ट. तिथल्या रूढीप्रियतेला साजेशी एक घटना, पण त्यात मानवतेला सुखावणारं, दुखावणारं, आधुनिक नागरी आणि स्त्रीवाद्यांच्या भुवया उंचावणारं बरंच काही, आदिम संस्कृतीच्या जवळ जाणारं, अंतिम स्त्री पुरुष संबंधांवर अगदी बेसिक गरजांच्या दृष्टिकोनातून पाहणारं आणि तशीच अनुभूती देणारं. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी संजीवनी. पुस्तक 130 पानांची लहान कादंबरी आहे. त्यातील मजकूर नेहमीपेक्षा मोठ्या आकारात आहे, अगदी सहज एका बैठकीत वाचून काढण्याजोगा. मूळ पंजाबी लेखक राजेंद्र सिंग बेदी आहेत, तर प्रसिद्ध मराठी साहित्यिक वा. रा. कांत यांनी ते मराठीत आपल्यासाठी आणलं आहे. कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली असावी, पण निश्चित काळ सांगता येत नाही. कथा स्वातंत्र्यपूर्व काळात असावी असा अंदाजच, कारण लाहोर, डस्का अशा शहरांचा उल्लेख. तसंच कथा टांगेवाल्याच्या घरात घडतीये, त्यामुळे मोटारी नसण्याचा किंवा कमी असण्याचा तो काळ असावा. कादंबरीची पात्रं आहेत, एक अजून जन्माला येणाऱ्या बालकापासून ते अगदी स्मशानात पाय ठेवून असलेल्या म्हातारा सासरा हुजुरा सिंग यांच्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या वयातली आहेत. नायिका आहे लग्न होऊन 10-12 वर्ष झालेली रानू, तिचा टांगा चालवणारा नवरा तिलोका, एक मुलगी बडी, 2 जुळी शाळकरी मुलं संता आणि बंता, अजून एक नुकताच पाय फुटलेला चुम्मू. याखेरीज मग तिची कजाग सासू जिंदा आणि तरुण बेफिकीर धीर मंगल यांनी कादंबरीची सुरुवात होते. याशिवाय गावातील 12 नाही तरी बरेच बलुतेदार यांची लुडबुड आहे. पुस्तकाची सुरुवात तिलोकाच्या खुनाने होते. गावातील एक साधू महाराज आणि गावचा चौधरी यांचं संगनमत असतं. धर्म आणि सत्ता यांची जोडी एकत्र आल्यावर धर्मांध सत्ता उन्मत्त होते. हे दोघेही कष्टकरी वर्गाचा प्रतिनिधी तिलोक्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. मग तिलोका स्टँडवर, स्टेशनवर एखादी परगावची निराधार गरीब गरजू स्त्री हेरून तिला अन्न निवाऱ्याची लालूच देऊन संध्याकाळच्या सुमारास धर्मशाळेत आणायचं काम करायचा. आणि त्याबद्दल त्याला मिळायचं काय? तर एखादी माल्टाची बाटली. एकदा एक अगदी तरुण सुखवस्तू घरातील मुलगी तिलोक्याच्या जाळ्यात सापडते. साधू आणि चौधरी यांच्या अत्याचाराला ती मुलगी अक्षरशः बळी पडते. तिचा भाऊ तिलोकाचा खून करतो, कारण या सगळ्या कारस्थानात फूट सोल्जर तिलोकाच असतो. मग पुढे तहकीकात होऊन पुढे साधू आणि चौधरी यांनाही जन्मठेप होते. तसंच या मुलाच्या भावालाही 7 वर्षाची शिक्षा होते. इकडे मात्र विधवा झालेल्या रानूपुढे अंधार पसरतो. घरात काम करणारी रानू आता कापूस वेचायला शेतात जाऊ लागते, कारण तरणा बांड धीर मंगल मानेवर कष्टाचं जूग घ्यायला तयार नाही. इकडे रानूचं चढत्या कमानीवर असलेलं वय दुसऱ्या अर्थानं बडीच्या बाबतीतही निसर्ग करामत दाखवतच असतो. त्यातून सासूसुनांची भांडणं. रानूची आपल्या मुलीच्या लग्नाची काळजीमुळे होणारी उलाढाल. जिंदा सासू वारंवार तू माझी सून नाही असा घोषा लावते. रानू अजून हताश होते आणि एके दिवशी जिंदा रानूवर तुटून पडते. हात धरून घराबाहेर काढायला पाहते. हे पाहत असलेल्या मंगलला आपण आता करता धरता आहोत याची जाणीव होते आणि तो टांगा चालवायला लागतो. घराची गाडी जरा रुटूखुटू चालू लागते. मंगल गावातील एक युवती सरबतीकडे आकर्षित होतो. काही दिवस असेच जातात. बडी आता तारुण्याच्या उंबरठ्यावर असते आणि जिंदा आजी काही लोकांना घरी तिला पाहायला बोलवते. इथे एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की जिंदा परस्पर लग्न ठरवताना वरपक्षाकडून पैसे घेते. रानूला हे कळतं तेव्हा ती चवताळते. तिच्या बडबडीत एक असाही उल्लेख येतो की तिच्या लग्नात काही दिलं नाही तसं तिच्या वडिलांनी काही घेतलंही नाही, आणि काही न घेताच माझी ही अवस्था. हिचे तर ते लोक लचके तोडतील, फुकट नाही विकत आणलं आहे तुला म्हणून. यावर जिंदाचं पालुपत, तू आता माझी सून नाही, मग तुझी मुलंही आता तुझी नाहीत. एक म्हणजे अशी काही भांडणं झाली की घराच्या माळवदावर येऊन सर्व आजूबाजूचे लोक साक्षीदार म्हणून उपस्थित असायचे. इथे शहरातील पाहून न पाहण्यासारखे करायचा खोटा शिष्टाचार नाही, सगळं अगदी खुल्लमखुल्ला. आणि हे सगळं पाहणारी रानूची शेजारीण चन्नो आता मंथरा बनून रानूला कानमंत्र देते. रानूला ती मंगलशी पाठ लावायचं सुचवते.
उत्तर भारतात काही समाजात अशी पद्धत आहे किंवा होती की स्त्री अकाली विधवा झाली तर तिचं धाकट्या दिराशी लग्न लावून देतात. हा एक साधा सोयीस्कर विधी असतो, त्यात तो उत्साह नसतो. त्याला चादर ओढणे असं म्हटलं जातं. मात्र मंगल रानोच्या या लग्नाच्या वेळी दोघांकडूनही विरोध झाल्यानं सर्व गावकरी मंगलला मारून मुटकून तर शेजारणी रानूला चुचकारून बोहल्यावर चढवतात. घरातलीच जुनी चादर मंडप म्हणून ताणून लावतात. म्हणून कादंबरिकेचं नाव एक चादर मैलीसी. शिवाय या नावाला तिलोक्याचा खून आणि रानूच्या पुनर्विवाहाचाही संदर्भ असावा. रानू मंगलपेक्षा 10 वर्षांनी मोठी. तिनं मंगलला मोठ्या मुलाच्या नजरेनं पाहिलं असतं. तिला धक्का बसतो. इकडे चन्नो जिंदा सासूला जेव्हा सांगते तेव्हा तिला वाटतं की हे आपल्या आधी का लक्षात आलं नाही. संध्याकाळी जेव्हा जिंदा आई मंगलला हा प्रस्ताव देते तेव्हा त्याची पण रानूसारखीच स्थिती होते. गावाच्या मुखियाची बायको पुरणदेवी हिच्यापाशी देखील चन्नो हाच मुद्दा मांडते. पुरण आपल्या नवऱ्याला ज्ञानचंदशी बोलते. हा म्हणता हा घरगुती प्रश्न जणू काही युनोमध्ये मांडला जावा तसा गावाच्या पंचायतीपुढे येतो. मग सगळं गाव पंचमंडळी हा मोठा प्रश्न हातात घेतात. असा सगळा फिल्मी मामला आहे. कदाचित आपण यावरचा सिनेमा पाहिला असेल. रानू हेमा मालिनी, तिलोक कुलभूषण खरबंदा आणि ऋषी कपूर मंगलच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ज्या म्हणून अधिक बाजू असतात तशीच त्याला मर्यादाही असते. कादंबरीत लेखक आयुष्याची फिलॉसॉफी मांडू शकतो, तर चित्रपटात फक्त मुख्य घटनांवर भर दिला जातो. मग ही कादंबरी वाचनीय का आहे? याचं कारण या कथेला दिलेली ट्रीटमेंट. राजिंदर बेदी एक जिंदादिल लेखक होते. सुरुवातीपासून ठिकठिकाणी निसर्ग, दैनंदिन जीवन, शेती यांचे संदर्भ येतात. जसं निसर्ग, सूर्याची टिकली, घराजवळचं बकाईंचं झाड, अष्टमीचा फिकट चंद्र इत्यादी. आकाशाच्या कोटल्यात कुणा निरपराध जीवाची हत्या झाली होती असं लिहिताना बेदी सहज तिलोका कुठल्या गावचा रहिवासी आहे हे तर सांगतातच, पण तो निरपराधही होता असं सुचवतात. तर रोजच्या जीवनातील स्त्री म्हणजे चिंध्याचा चेंडू जणू असं म्हणताना किंवा श्याम लावलेला घोड्याचा चाबूक अशासारख्या गोष्टींचा उल्लेख. यातील चिंधीचा चेंडू यातून स्त्री जातीची दुःखद हतबलता दाखवली आहे, तर जेव्हा तो चाबूक रानू गवताच्या रांजणात लपवते तेव्हा जणू पुरुषी वर्चस्ववादी शासक नवऱ्याचा शिक्षेचा राजदंड लपवते. हे 1-2 वानगी दाखल दिलेले नमुने. संपूर्ण कादंबरीत जेव्हा अशाच प्रकारच्या शब्दकळेचं दर्शन वाचकाला होतं तेव्हा कथानक एक वेगळी उंची गाठतं. कादंबरीतील काही प्रसंग आपल्या शहरी जीवनातील सुखासीन तथाकथित नागर संस्कृतीला छेद देणारे वाटतात. परंतु इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की पहाडी डोंगराळ मुलखात जिथे जगण्याचा मूळ प्रश्न फक्त अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशीच निगडीत नसून स्वतःचा जीव वाचवायचा, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अशा परिस्थितीत जेव्हा पिढ्यानुपिढ्या जातात तेव्हा एक वेगळंच रासवट आणि थेट भिडणारी वेगळीच संस्कृती तयारी होते. तिथले कायदे कानून, जगण्या वागण्याच्या तऱ्हाही वेगळ्याच असतात. तरीही त्यात हिणकस काहीही सापडत नाही. सापडलं तर वरवर रासवट वागणुकीतून, माणसाच्या चिवट जिवट जगण्यातून खोल खाली वाहणारा माणुसकीचा जिवंत प्रवाह. कथेत या सगळ्या भावभावनांचा मिलाफ झालेला आहे. राग, लोभ, क्रोध, दुःख, धार्मिकता, लाचारी, प्रेम, युद्ध आणि काय काय. गावकरी कितीही कसेही वागले तरी त्यांची तिथून 50 मैलांवर डोंगरावर वसलेल्या वैष्णोदेवीवर अपार श्रद्धा असते. जेव्हा गावातील ढोंगी साधू आणि त्याला सामील चौधरी यांना पोलीस पकडतात तेव्हा देवी गावात पाप घडू देणार नाही आणि अगदी झालंच तरी त्याला तिलोक्यासारखी शिक्षा मिळेल असं त्या गावकऱ्यांना वाटतं. पुस्तकाचा बराचसा भाग कथानायिका रानूच्या स्वगतांनी व्यापलेला आहे. तिचं शून्यवत जग रंगवताना बेदी तिच्या मनातील आशा निराशेच्या आंदोलनांची नेमकी दिशा टिपतात. मुलीच्या लग्नाच्या आहेराच्या कापडावर कशिदा काढत असलेल्या रानूविषयी ते लिहितात. तिच्या विचारांचे आणि कशिद्याचे धागे एकमेकांत मिसळून त्याचा असा गुंता होऊन जाई
की आपण गातो आहोत ते गाणं जीवनाचं नसून मरणाचं आहे याचं देखील भान तिला राहत नाही. पुरण जेव्हा ज्ञानचंदच्या मनात मंगल रानोविषयी विचार पेरते त्यावेळी तो विचार करतो की आधीच आपल्या पंजाबात जिथे स्त्रियांची अधिक संख्या कमी तिथे पुरुषांपासून त्यांचे न्याय्य हक्क का हिरावून घ्यायचे? एखाद्या स्त्रीला उगाच झुरत सडत पडू का द्यायचं? इथे कादंबरी लिंगभेदाची सीमा ओलांडून माणुसकीची परिसीमा गाठते. वाचताना प्रवाहात जाताना असं वाटतं की जो मेलाय त्याची आठवण तरी आहे की नाही यांना. पण लग्न नाकारून मंगल वरातीच्या वेळी पळून ज्या कपाशीच्या शेतात जाऊन लपतो त्याच्या आसपासच तिलोकाचा खून झाला होता हे लिहून लेखक जीवनाचा संघर्ष, मृत्यूची अपरिहार्यता या दोन्हींच्या मधील भावनांचे स्थान यांना स्पर्श करतो. मुलासुनेच्या लग्नात गाण्याचा पहिला मान निभावताना जिंदाला आपला थोरला मुलगा सतत डोळ्यापुढे येतो आणि जेव्हा सगळी वादळं संपतात तेव्हा हर्षानं राजिंदर लिहितात. पृथ्वीच्या आसवातून लपलेलं हास्य जेव्हा शेतकऱ्याच्या दृष्टीला पडलं तेव्हा त्यांनी आपली अवतं आनंदानं थांबवली आणि ह्या तृप्त समृद्ध मस्त पिकाला त्यांनी खरीप नाव दिलं. शेवट मंगल रानूच्या लग्नाशी थांबत नाही. आयुष्यात माणूस आपल्या निर्णयांनी काय उंची गाठू शकतो याचं हे दोघेही उत्तम उदाहरण आहेत. तिलोकाचा खून करणारा तरुण जेव्हा पश्चात्तापाने पळून सुटून येतो तेव्हा आपली चूक सुधारण्यासाठी बडीला मंगलपाशी मागणी घालतो आणि मंगल राणोपाशी. शेवटी रानो आपल्या पहिल्या नवऱ्याच्या खुनाला मोठ्या मनानं क्षमा करून जावई करून घेण्यास होकार देते. परंतु त्यातही काही एक अवकाश गेलेला असतो. एक मोठा दुःखाचा प्रवास करून रानूचं आयुष्य एक वर्तुळ पूर्ण करतं. पुस्तकाची भाषा अलंकारिक आहे. शृंगार, संघर्ष, रोजचं जीवन यातही जागोजाग उपमा आणि रूपके यांची ठिकठिकाणी मुक्त उधळण केली आहे. हेच पहा, हुजुरासिंगचे डोळे डबक्यात नाचणाऱ्या कबुतरासारखे आज फडफडत नव्हते. उडताना तोललेल्या पाखरांच्या पंखाप्रमाणे ते स्थिर होते. बहिरी ससाण्याप्रमाणे ते उंचावरल्या निडाकडे झेपावेत होते. असं तो आंधळा असूनही त्याचे डोळे दूरवर पाहत होते हे सांगताना राजिंदर सिंग असं म्हणतात. तर आता हे डोळस रानूच्या दृष्टीचं वर्णन त्याच घटनेच्या संदर्भात पहा. तिची नजर पंख लावून उडून गेली, दृष्टी शून्य झाली. अनेक ठिकाणी प्रसंगाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी त्यांनी जागोजागी 2-4 पंक्तींचे पंजाबी लोककाव्याची पेरणी केली आहे. आता हे शेवटचंच पहा. नहियो लंभने लाल गवाचे मिट्टी न फरोल जोगिया. जोगी, उगाच का माती पाखडतोस, एकदा माणिक हरवलं की हरवलं या अर्थाचं तिलोकाला उद्देशून असो किंवा अगदी सुरुवातीचं. बडी आपल्या भावांना खेळवताना म्हणते, वीर आया खेलके मै अन्न पकावा बेलके. वाराकांत यांनी काही ठिकाणी पंजाबी लहेजा कायम ठेवत तर काही ठिकाणी मराठी ग्रामीण, कधी पंजाबी हिंदीचं मराठी शब्दकळा वापरून भाषांतरात फारच बहार आणली आहे. आपण पुस्तक मराठीच वाचतोय, पण डोळ्यापुढे पंजाबातील कोटला गाव साकारण्यात त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत याचं सारं श्रेय राजिंदर सिंग बेदी यांना दिलं आहे. राजिंदर यांच्या प्रस्तावनेत त्यांनी एका पुराणकथेचा दाखला देत स्त्री पुरुषांचं आदिम नातं हे कथासूत्र असल्याचं सांगितलं. पण एक महत्त्वाची गोष्ट ते याहूनही सांगतात. सर्वच भाषांमध्ये आपल्याला माहीत आहे की सरदारजींचे खूप विनोद प्रचलित आहे. याविषयी ते जे लिहितात ते वाचून डोळ्यात पाणी उभं राहतं. सुरुवातीचं पंजाब्यांचं वर्णन आणि स्वभाव सांगून झाल्यावर ते म्हणतात, उत्तरेतून येणारी शेकडो आक्रमणं त्यांनी आपल्या पोवलादी छातीवर ढालीविना झेलली आहेत. देशावरचे सारे दुःखाचे पहिले आघात त्यांनीच सोसले आहेत. देशातील आया बहिणींच्या लज्जारक्षणासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या आया बहिणींची अब्रू लुटवली आहे. कोणत्या मातीचे हे घडले आहेत तेच माहीत नाही. जगातले दुसरे लोक जेव्हा इतरांवर टीका करून हेटाळीने हसत असतात तेव्हा यांच्यात पंजाबी हा एक माणूस असा असतो की जो स्वतःच्याच दोषांवर आणि विसंगतींवर मोठ्याने हसत राहतो. परत भेटूया येत्या शनिवारी एका नवीन पुस्तकासह.